मग असं आहे 7 घोड्यांचं चित्र. कारण पहा, हे घोडे ऊर्जेने पळणारे हवेत. मग ते पांढऱ्या रंगाचे असतात, पिवळसर रंगाचे असतात किंवा 2 रंगांचे असतात. म्हणजे चित्रामध्ये असणारे हे घोडे जास्तीत जास्त पांढऱ्या रंगाचे असतात आणि ते कधी पाण्यामध्ये दौडत असतात, तर कधी जमिनीवर दौडत असतात. पण या घोड्यांच्या चित्रामध्ये नेहमी सूर्य उगवता हवा, मावळता नको. म्हणजे जेव्हा हे चित्र आपल्याला सिलेक्ट करायचं त्यावेळेस त्या चित्रामध्ये उगवता सूर्य असायला पाहिजे. काही घोड्यांच्या मध्ये चंद्र, पौर्णिमेचा चंद्र सुद्धा असतो. तर मग ज्यावेळेस आपण ज्या कार्यासाठी हे पिक्चर निवडणार आहोत, या 7 घोड्यांची फ्रेम निवडणार आहोत, तेव्हा लक्षात ठेवायला पाहिजे. कारण पूर्वेकडे जर हे पळणाऱ्या 7 घोड्यांचं चित्र लावलं तर आपल्या करिअरमध्ये ग्रोथ होते, अभ्यासामध्ये ग्रोथ होते, आपल्या एकंदर एरियामध्ये म्हणजे जी जी कामं करतो, सरकारी कामं करतो, निमसरकारी कामं करतो, आपल्याला आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टींची जी कामं करतो, ज्याच्यामध्ये आपल्याला प्रगती हवी असते, ती सगळी प्रगती पूर्वेकडे जर हे उगवता सूर्य असलेले घोड्यांचं चित्र जर आपण लावलं तर त्याचा जास्तीत जास्त फायदा आपल्या प्रगतीमध्ये, आपल्याला नाव आणि कीर्ती मिळवून देण्यासाठी, आपण जनमानसामध्ये आपण पॉप्युलॅरिटी मिळवण्यासाठी या घोड्यांचा उपयोग होतो.